महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाबाबत निकालानंतर निर्णय घेणार असल्याचीही माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस मुस्लिम उमेदवार देणार असल्याची शक्यता। वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसैन, नसीम खान यांची नावे आघाडीवर। 5 जुलै अर्ज भरण्याची शेवटची तारीख। ठाकरे गटाच्या आमदारांची आज रात्री 8 वाजता वांद्रे इथल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। राज्य सरकारच्या चहा पानावर विरोधकांचा बहिष्कार। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहा पानावर बहिष्कार। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। कराड आणि मलकापूर नगरपालिकेमधील नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पार पडला पक्षप्रवेश। भाजपचे प्रवीण पोटे अमरावती मतदारसंघातून विधानसभा लढण्यास इच्छुक। विरोधामध्ये काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार द्यावा, प्रवीण पोटेंचं वक्तव्य। मराठ्यांवर 100% अन्याय होणार हे आम्हाला दिसतंय, म्हणून आता आम्ही ताकदीनं उठाव करणार। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान आजही करतो आणि उद्याही करत राहू। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। अंतरवाली सराटीमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। चव्हाण यांच्याकडून जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून खासदार राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची विनंती। 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढीपूर्वी राहुल गांधी विठुरायाचं दर्शन घेण्याची शक्यता। कुरेश कॉन्फरन्सच्या नवी दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटिक ॲडव्होकेट सनोबर अली कुरेशी यांनी केली नियुक्ती। या नियुक्तीबद्दल सादिक खाटिक यांचं सर्वत्र अभिनंदन। मुंबईच्या सर्वाधिक दरड प्रवण क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। एन विभागातील जागृतीनगर मेट्रो स्थानक, असल्फा व्हिलेज विभागातील दरड प्रवण भागाचा समावेश। मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित। नोंदणी न केल्यानं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मतदानापासून वंचित। कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान। नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर गोंधळ। मतदारांना पैशांचं पाकिट वाटप करणाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं। महायुतीचे उमेदवार किशोर दराडेंचा माणूस असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। अहमदनगरच्या नांदूर शिकारी गावामध्ये पार पडलेल्या सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये दुर्गाप्पा परिवर्तन विकास पॅनलची बाजी। 12च्या 12 जागांवर विजय मिळवल्यानंतर उमेदवारांचा गुलाल उधळत जल्लोष। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामधील राजकीय गॉडफादर कोण? त्याच्यावर कधी कारवाई होणार? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल। नीट प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाणी यांचं निलंबन। पठाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं निलंबन। नीट परीक्षेतील घोटाळा लाज आणणारा। आता पेपर अमेरिकेमध्ये छापा आणि ते आणण्यासाठी एक विमान ठेवा। जितेंद्र आव्हाडांची सरकारवर सडकून टीका। नीट यूजीसीच्या घोटाळ्यांनंतर यूपीएससीची कडक नियमावली। यूपीएससी वापरणार एआय आधारित सिस्टम। गैरप्रकार रोखण्यासाठी यूपीएससीची तयारी। नवीन 7 अटी लागू। महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी। रेस कोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि उद्यान होणार। रेस कोर्सच्या जागेवर थीम पार्क बांधण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध। रेस कोर्सची जागा बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा सरकारचा डाव। आदित्य ठाकरेंची टीका। रेस कोर्स मुंबईची ओळख होती। भूखंड मर्जीमधल्या लोकांना 25% भावामध्ये दिले जातात। रेस कोर्सवरून खासदार वर्षा गायकवाडांची टीका। राजर्षी शाहू महाराज यांची
150वी जयंती लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाहू महाराजांना अभिवादन, जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन। राजर्षी शाहू महाराजांना मरणोत्तर भारत रत्न द्या, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यक्रमाला उपस्थिती। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्तानं दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाला दिल्लीतील सर्व खासदार उपस्थित। राज्यामध्ये यंदा 1 ते 24 जून दरम्यान सरासरीपेक्षा 5% जास्त पाऊस, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि लातूरमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 100% जास्त पावसाची नोंद। मुंबई पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाची हजेरी, बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव, विलेपार्ले परिसरात जोरदार पाऊस। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, रोहा शहरातील रस्त्यांवर साचलं पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।